दुपारचे कडक ऊन तापले होते. काहीच अंतरावर ते पडके 2 मजली घर होते. अगदी जुने पडले होते. रंग उडालेला, काळपट व काही ठिकाणी भिंतींना लहानशा चिरा गेलेल्या. भिंतीवर सुकून गेलेले गवत वाऱ्याने हालत होते. खुशीताई, या घराला भूताचे घर का म्हणतात? रेणुकाने विचारले. कारण येथे भूत राहते, सुरेश म्हणाला. तुम्ही पाहिलेले होतेस काय? राजने विचारले. अच्छा, ते सर्व सोडा. विजय आणि अजित, तुम्हाला ठाऊक आहे ना काय करायचे आहे ते? खरं तर या घरात अनेक वर्षापासून कोणीच राहत नाही, म्हणून घाबरण्याचे काहीच कारण नाही. तरी पण सावध असा आणि घाबरू नका. आम्ही येथेच झाडीत लपून तुमच्यावर नजर ठेवणार आहोत. आणि हो, कोणतीही गडबड झाली तर लगेच आवाज द्या, आम्ही ऐकू. तरीही हे दोन्ही वॉकी टॉकी तुम्ही तुमच्या जवळ ठेवा. ऑल दी बेस्ट, खुशी म्हणाली. विजय आणि अजित हळूच झुडपातून निघून त्या पडक्या घराच्या दिशेने सरकले. समोरच एक पानांविरहित झाड होते, अगदीच अकराळ विक्राळ, ज्यांच्या फांद्या उंचीपर्यंत गेलेल्या होत्या. त्याच झाडाच्या एका फांदीला एक लाकडी फळी असलेला पाळणा बांधलेला होता, जो हवेने आपोआप झोके घेत होता. त्याची दोरी अगदी जाड पण जीर्ण झालेली होती. समोरच ते घर होते. दोघेही आतापर्यंत पोर्चमध्ये पोहोचले होते. तिथे बरीच धूळ व पालापाचोळा होता व वरती कोळ्यांची जाळी होती. घराच्या भिंतीलगतच एक लाकडी बेंच होता, ज्याचा एक पाय मोडल्यामुळे ते पुढे येऊन टेकले होते. अजित, आता एक मोठा प्रश्न आहे. हा दरवाजा कसा काय उघडायचा? आणि उघडला तरी आत काय असेल? कोणता धोका तर नसेल ना? विजयने अजितकडे पाहत विचारले. अजितचा चेहरा थोडा चिंतित झाला. तोच त्याचा वॉकी टॉकी बीप झाला. यस खुशी, आम्ही हा दरवाजा कसा काय उघडू? अजितने विचारले. तोपर्यंत विजयने दरवाजाच्या हँडलला हात घातला. तसे दार खाड करून वीतभर उघडले. ओके, सावधपणे आत जा. आम्ही आहोतच येथे, घाबरू नका, खुशी म्हणाली. विजयने हळूच दरवाजा उघडला. आतमध्ये किट्ट काळोख होते. हे नैसर्गिक होते की कोणी जाणून बुजून केले होते कोणास ठाऊक. दोघांनी आपल्या हातातील विजेरी सुरू केली. आतमध्ये बरेचसे सामान इतस्ततः पडलेले होते. काही पांढऱ्या कापडाने झाकण्यात आलेले होते. तेथे बरीच धूळ व कोळ्यांची जाळी होती. दोघेही दरवाजा अर्धवट लोटून आतमध्ये गेले. आतमध्ये एक पूर्ण जुनाट झालेला डायनिंग टेबल व काही मोडकळीस पडलेल्या खुर्च्या होत्या. एक लाकडी कपाटही तेथेच आडवे पडलेले होते. त्याच्या काचा फुटून धुळीत दिसेनाशा झालेल्या होत्या व कपाटातील वस्तू इतस्ततः विखुरलेल्या होत्या. तिथे खूप धूळ, जाळी व अंधार होता. वरती झुमर हलकासा झोके घेत होता. विजय, इथे तर कोणीच नाही आणि वाटतही नाही की अनेक वर्षापासून इथे कोणी पायही ठेवला असावा. एक काम करू, वरच्या मजल्यावर जाऊन पाहू, अजित म्हणाला. बरं, एक औंढा गिळत विजय म्हणाला. तिथेच काही अंतरावर एक लाकडी जिना होता. त्याला लाकडी रेलिंग होती. जिन्यावर बरीच धूळ साचली होती. सावकाश, सांभाळून. दोघेही जिन्यापर्यंत गेले. विजय आतापर्यंत थोडा घाबरून गेलेला होता. का कुणास ठाऊक त्याची भीती उफाळू लागली होती. एक कटाक्ष विजयने वरती टाकला. एक गडद काळी आकृती अंधारात क्षणभर त्याला दिसली. तसे विजयने हडबडून प्रकाश झोत वरती टाकला. तिथे अंधाराची तिरीप होती. काय झाले, इतका घाबरलास का? अजितचे विजयकडे लक्ष जाताच त्याने दबक्या आवाजात विचारले. मला वाटले वरच्या मजल्यावर जिन्याशेजारी काहीतरी होते, पण प्रकाश टाकताच तिथे काहीच नाही हे स्पष्ट झाले. बहुतेक थोडा घाबरलो आहे, त्यामुळे मला भास झाला असावा. आपल्या चेहऱ्यावरील घाम पुसत विजय म्हणाला. दोघेही सावकाशपणे जिना चढू लागले. मोजून 15-20 पायऱ्या असाव्यात. आतापर्यंत ते दोघे वरती पोहोचले. 2 बेडरूमवरती होते. आपण एक काम करू, विभागून दोन्ही बेडरूममध्ये जाऊ, आपला वेळ वाचेल, अजित म्हणाला. आयडिया चुकीची नाही, पण परिस्थिती बिकट आहे. सोबतच राहू आपण, प्लीज, विजय म्हणाला. बरं चल, म्हणत दोघेही पहिल्या बेडरूमकडे निघाले. दरवाजावर बहुतेक एखादे पोस्टर लावलेले होते, जे काळाच्या ओघाने अगदी अस्पष्ट झालेले होते. बहुतेक स्पायडरमॅनचे होते ते. विजयने हळूच दरवाजाला हात घातला. तोच काहीतरी खान
आवाज करत खाली पडले. आवाज बाजूच्या खोलीतून आला आहे, चल लवकर, अजित म्हणाला. वेळ न दवडता दोघेही तिकडे धावले व क्षणात त्यांनी दरवाजा ढकलला. तसे धुळीचा लोट वातावरणात पसरला. दोघेही त्याने खोकू लागले. अजित, काहीतरी आवाज येथूनच आला होता ना, विजयने विचारले. निसंशय येथूनच एखादी लोखंडी वस्तू पडली असावी असा म्हणत अजितने विजेरी खोलीत फिरवली. एक जुना कपाट, एक पलंग, उंदरांनी कुरतडलेली गादी, टेबल खुर्ची व काळपट काचेची खिडकी. खोलीत इतस्ततः अनेक कागद पसरलेले होते व काही हवेमुळे फडफडत होते. तोच काहीतरी सळसळत एकदम दोघांच्या जवळ आले. तसे दोघेही घाबरून ओरडले व क्षणात दचकून मागे सरकले. काय झाले तुम्हाला ओरडायला? खुशीचा आवाज आला. खुशीताई, उंदीर, म्हणत विजयने आपला अडकून पडलेला श्वास सोडला. अजित, चल इथून, इथे काहीच नाहीये, विजय म्हणाला. होय चल, म्हणत दोघेही बाहेर पडले व गतीने चालत जिन्यापर्यंत आले. तसे अजितची पावले जागीच थबकली. पुढे गेलेला विजय मागे फिरला. काय झाले? चल आता, विजय म्हणाला. 1 मिनिट, दुसरी खोली आपण बघितलीच नाही, अजित म्हणाला. तसे दोघेही मागे फिरले व त्या पहिल्या खोलीजवळ पोहोचले. हळूच त्यांनी दरवाजा ढकलला. तो कर्र आवाज करून उघडला. आतमध्ये बराच काळोख होता. दोघांनी आतमध्ये डोकावले, पण अंधाराव्यतिरिक्त दोघांच्या नजरेस काहीच पडले नाही. विजयने आपली विजेरी समोर केली, पण ती बंद झाली होती. त्याने पुन्हा पुन्हा स्विच ऑन ऑफ करून विजेरी सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थच. अजित, विजेरी अशी कशी बंद पडली यार? सेम हिअर, अजित म्हणाला. त्या घरात हवा आता खूपच वेगाने घोंगावू लागली होती. पडद्यांचे फडफडणे, झुमरचे खळखळ करणे व कागदांचे हवेत फडफडणे त्यांच्या कानी येत होते. घाबरून विजय पुढे मागे इकडे तिकडे पाहू लागला. वातावरणात एकदम विचित्र झाले होते. तोच त्याच्या खांद्यावर हात पडला तसा विजय दचकला व दचकून त्याने अजितच्या काळ्या गडद आकृतीकडे पाहिले. अजितने आपला हात पुढे केला. त्याचे बोट कुठेतरी इशारा करत होते. विजयचे काळीज अधिकच धडधड सुटले होते. अजित काय दाखवू पाहत आहे हे त्याची भिरभिरती नजर पाहू इच्छित होती, पण तिथे फक्त काळोख होता. अचानक काहीतरी लाल भडकपणे चमकत असलेले विजयच्या नजरेस पडले. तसे त्याच्या काळजात धस झाले. एक 7-8 फूट उंच आकृती तिथे उभी असल्याप्रमाणे भासत होते. दोघांचाही थरकाप उडाला व ते घाबरून मागे फिरले. विजय, पळ, अजित ओरडला व तो स्वतः जिन्यावरून धाड धाड पावले आपटत खाली हॉलमध्ये आला. अचानक कशाला तरी अडखळून तो धाडकन खाली आपटला. अंधारात कसलाच अंदाजा घेता येत नव्हता. त्यांनी दरवाजा हलकासा उघडा ठेवल्यामुळे उन्हाची एक तिरीप तिथे चमकताना अजितला दिसली. तसे अजित जलद गतीने उठला. त्याच्या पायाला लागले होते व वेदना त्याच्या शरीरात भिनल्या होत्या. तेवढ्यात त्याच्या खांद्यावर पकड पडली व तो दचकून गेला. अजित, मी आहे, पळ लवकर येथून, विजय म्हणाला. तेवढ्यात जिन्यावर काहीतरी धडधड आवाज आला व दोघांचे काळीज थरारले. तेच लाल भडक चमकत असलेले डोळे त्यांना दिसले व एक गडद आकृती जी अतिवेगाने खाली उतरत होती. दोघेही किंचाळून दरवाजाच्या दिशेने धावले. अर्धा उघडा असलेला दरवाजा क्षणात अजितने उघडला व तो बाहेर पडला. झाडीत लपलेली त्याची मित्रमंडळी सगळा गोंधळ ऐकून धावत आली होती. दरवाजा वेगाने बंद होऊ लागला. तोच अजितने धावून तो अडवून धरला. तसा विजयही क्षणात बाहेर पडला. तोच दरवाजा अधिक गतीने सरकला व धाडकन आपटून बंद झाला. त्या धक्क्याने अजित पोर्चमधून सरळ अंगणात येऊन आपटला. विजयही स्वतःला सावरत धावला व त्यांची बाकीची मित्रमंडळीही धावली. विजयने लगबगीने अजितला आधार देऊन उभे केले. अजित, विजय, काय झाले? खुशीने तिथे येताच विचारले. बाकीच्यांच्याही चेहऱ्यावर चिंतेच्या छटा पसरलेल्या होत्या. तेवढ्यात घराच्या बंद दरवाजावर काहीतरी धाडकन आपटले. तसे सगळे दचकून व घाबरून मागे सरकले. आता दरवाजा धडधडू लागला होता. सर्वच भीतीने ओरडले. लवकर पळा येथून, विजय ओरडला. तसे सगळेच आपली धडधडती हृदय घेऊन जेवढ्या लवकर होईल
तेवढ्या लवकर त्या जागेपासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागले. आजीत आता बरे वाटते ना? घरी काही कळले तर नाही ना कोणाच्या? खुशीने विचारले. नाही, सगळे उत्तरले. आणि मी बरा आहे आता, आजीतही उत्तरला. तुम्ही काय पाहिले घरात व काय इतके घाबरून गेला होतात? रेणुकाने विचारले. खुशीताई, आपली शंका खरी निघाली, पण मी काहीच करू शकलो नाही. मला हिमतीने तोंड द्यायचे होते, पण भीतीने माझे हातपाय थरथरू लागले होते. ती व्यक्ती 7-8 फूट उंच होती. डोक्यावर काळी टोपी असल्याचा भास होत होता व त्याचे डोळे पूर्णपणे लालभडक होते, जे अंधारात छोट्या दिव्यासारखे चमकत होते. नक्कीच तो माणूस नव्हता, अजित म्हणाला. मग आता आपण काय करायचे? त्याचा सामना कसा करायचा? वैशालीने विचारले. आपल्याला आता पुढचे पाऊल एकदम सावधपणे उचलावे लागेल. तसंही मी भूतांवर विश्वास ठेवत नाही, पण अजित हे कन्फर्म आहे ना? खुशीने विचारले. होय खुशीताई, अगदी सर्व घटनाक्रम थोडा जरी इकडे तिकडे झाला असता तरी आज आम्ही इथे नसतो, विजय म्हणाला. आता काय करायचे? राजने विचारले. खुशी काही बोलणार तोच तिचा फोन घन आणला. आईचा फोन म्हणत तिने फोन उचलला. खुशी, कुठे आहेस तू? परी दिसत नाहीये, लवकर ये, तिकडून आवाज आला. फ्रेंड्स, काहीतरी गडबड झाली. माझ्या भावाची मुलगी परी सापडत नाहीये, खुशी म्हणाली. काय? चला शोधूयात, अजित म्हणाला. तसे सगळे धावत क्लब हाऊसमधून बाहेर पडले व खुशीच्या घरी गेले. तिथे रडण्याचा आवाज पसरला होता. आतमध्ये येताच खुशीने आपल्या आईला विचारले. आई, तू अशी रडतेस का? परी कुठे आहे? बगीचात खेळत होती, आम्ही होतोच तिथे, पण अचानक ती कुठे गायब झाली काहीच कळले नाही, खुशीची आई म्हणाली. तसे खुशी बाहेर पडली व तिच्याबरोबर विजय, अजित असे बाकीचे सगळे बाहेर पडले. सूर्य मावळतीला जात होता. आतापर्यंत ते सर्व बागेत येऊन पोहोचले. लवकर शोधू, म्हणजे काहीतरी सापडेल, सुरेश म्हणाला. तसे सगळे पांगले. चिंतेमुळे त्यांचेही काळीज धडधडत होते. परी काही मोठी नव्हती, जेमतेम 2-3 वर्षाची होती ती. गाईज, आय फाउंड समथिंग हिअर, वैशालीचा आवाज आला. तसे सगळे दचकले व तिकडे धावले. वैशाली, काय झाले? काय सापडले? लागलीच खुशीने विचारले. खुशीताई, गुलाबी सूज एखाद्या लहान मुलाचा, तो बघा झुडपापाशी. आशा करते की तो परीचा नसावा, वैशाली म्हणाली. तो परीचाच आहे. म्हणता म्हणता खुशीच्या डोळ्यातून अश्रू गळले. मग चिमुकली परी कुठे असेल? धडधडत्या काळजाने विजयने विचारले. एकच ठिकाण आहे, चला, आज काही झाले तरी माघार घ्यायची नाही. जोपर्यंत माझ्या भावाच्या खुन्याला मी संपवत नाही तोपर्यंत माझा जीव शांत बसणार नाही, अजित रागात म्हणाला व तोच सर्वांच्या पुढे आपली पावले आपटत निघाला. सगळेच थोडेफार घाबरून गेले होते. तरी परीच्या जीवाचा प्रश्न होता. आतापर्यंत ते सर्व त्या भूताच्या घराशेजारी येऊन पोहोचले होते. संध्याकाळ झाली होती व दिवसाचा प्रकाश मंदावला होता. तरी मानवी डोळ्यांना सर्व गोष्टी ठीकठाक दिसतील इतका उजेड अद्याप होता. बहुतेक 6:30 वाजले होते. खुशीची नजर संपूर्ण घरावर फिरली व पोर्चमध्ये जाऊन स्थिरावली. भिंतीला लागून असलेल्या त्या जुन्या बेंचवर एक टेडी बिअर स्थिर बसलेले होते. पुढच्याच क्षणी खुशी सर्व धोके विसरून तिकडे धावली व पोर्चमध्ये जाऊन थांबली. बाकी सर्व घराशेजारी अंगणात येऊन थोड्या दूरवर उभे ठाकले. फ्रेंड्स, टेडी परीचा आहे, आपल्या तोंडावर हात ठेवत खुशी म्हणाली. तिला आपले रडू आवरत नव्हते. खुशीताई, त्याच्यावर एखादी चिठ्ठीही आहे, राज म्हणाला. तसे खुशीचे टेडीवर लावलेल्या कागदाकडे लक्ष गेले. तिने लगेच तो हातात घेतला, ज्याच्यावर लिहिले होते वेलकम, अगदी लाल अक्षरात. नकळत खुशीच्या हातून तो कागद निसटून पडला. आपण येथे येऊन चूक केली व त्याची शिक्षा एखाद्या चिमुकलीला भेटावी हे खुशीला आता असह्य झाले. तिने दरवाजावर थापा हाणल्या. सोडा परीला, सोडा, प्लीज तिला सोडा, रडत खुशी ओरडली. तोच दरवाजा आपोआप धडामकन उघडला. खुशी घाबरून 2 पावले मागे सरकली. घरात अगदी भिंतीला खेटून एक आकृती उभी होती. तिच्या अंगावर ब्लॅक कोट, तशीच पायात ब्लॅक सूट, डोक्यावर एक मोठी काळी टोपी होती व तिच्यातून मानेपर्यंत रुळणारे केस लोंबकळत होते. चेहऱ्यावर 2 लालभडक डोळे त्या केसातून चमकत होते. अधिकांश भाग
तिचा अंधारातच होता. खुशी घाबरून परत मागे सरकली. सोडणार नाही मी तुला, अजित रागात ओरडला व पुढच्याच क्षणी त्या आकृतीच्या दिशेने धावला. तोच खुशीने त्याला पकडले. पळा, सोसायटीच्या दिशेने पळा, खुशी मोठ्याने ओरडली. तेवढ्यात घरातून एक लाकडी खुर्ची येऊन खुशी व अजितवर आपटली. तसे ते दोघे तोल जाऊन मागे कोसळले. आवाज वातावरणात घुमला व एक काळजाला चिरणारे हास्य तिथे पसरले. हवा अगदी जोरात घोंगावू लागली होती. दरवाजा खिडक्या आपोआप आपटू लागल्या होत्या. वातावरणात बरीच धूळ उडाली होती. खुशी व अजित हळूहळू मागे सरकू लागले. निबिड काळोख घराच्या मागच्या बाजूला त्यांच्या दिशेने वेगाने सरकत होता. अजित पळ, अजितचा हात ओढत खुशी ओरडली. अजितही एकदम भेदरून गेला होता. जर का या काळोखाने आपल्याला गाठले तर वाचणे अशक्य होते. तेथील वातावरणात अनैसर्गिकरित्या बदल घडू लागले होते. शेवटी दोघांनी तेथून पळ काढला. आणि किंकाळ्या त्यांच्या मागोमाग येणाऱ्या काळोखातून त्यांच्या कानावर पडत होत्या. अगदी कानठळ्या बसवणाऱ्यामधूनच राक्षसी हसणे, काहीतरी बडबडणे, कुजबूज व ओरडणे, रडणे, असंख्य लाटांचे गरजणे, ढगांच्या गडगडाटासारखा हृदयाला हेलावून सोडणारा स्फोट. दोघांनी अगदी जीव मुठीत घेऊन पळ काढला. मागून काय येत आहे तेही पाहण्याचे भान त्यांना नव्हते. आधीच त्या कानठळ्या बसवणाऱ्या किंकाळ्यांनी त्यांचे अंग शहारून गेले होते. ते दोघे केव्हा सोसायटीत पोहोचले त्यांचे त्यांनाच कळले नाही. भीतीपोटी सर्वजण आपापल्या घरात दडून बसले. भीतीमुळे त्यांची डोके सुन्न पडली होती. खुशी आणि अजितच्या कानात अद्यापही त्या किंकाळ्या घुमत होत्या. दोघांचेही डोके जड पडली होती. अगदी अंधुकसा प्रकाश पसरला होता तिथे. एका कोपऱ्यात लहानशी आकृती निपचित पडली होती. अचानक तिने हालचाल केली. बहुतेक तिची झोपमोड झाली असावी. तिने आपले डोके इकडे तिकडे फिरवले आणि एकदम घाबरून ती किंकाळली. तिचे रडणे त्या बंद खोलीत घुमले. ती कशी तरी उठली व रडत रडत आपले चिमुकले पाय ती आपटू लागली. आजूबाजूला रक्त सुकून पडलेले होते. माश्या तिथल्या घाण वातावरणात घोंगावत होत्या. मम्मा, पापा, ती मुलगी रडत काही पावले पुढे सरकली. तोच एक लाल फुगा भिंती आडून बाहेर पडला. त्या फुग्याला पाहताच ती मुलगी एकदम शांत झाली. अचानक एकावर एक असे फुगे बाहेर पडले आणि ही लहान मुलगी आनंदाने उड्या मारू लागली. सोबतच आपल्या चिमुकल्या हातांनी टाळ्या वाजवू लागली. तोच काही क्षणातच फाट फटाक आवाज करून फुगे फुटू लागले. ती लहान मुलगी घाबरून मागे सरकली. दोन काळे बूट घातलेले पाय भिंती आडून बाहेर पडले व जलद गतीने चालत त्या लहान मुलीच्या दिशेने येऊ लागले. त्या व्यक्तीच्या हातातील रक्ताने माखलेला कोयता मागे पुढे होत होता. काही कळणे अगोदरच त्या व्यक्तीने कोयता त्या लहान मुलीच्या मानेवर चालवला. रक्ताची एक चिळकांडी उडून त्या व्यक्तीच्या कपड्यांवर पडली व त्या लहान मुलीचा बिनमुंडीचा मृतदेह धडामकन खाली कोसळला. परी, एक किंकाळी खुशीच्या तोंडून बाहेर पडली. ती अगदी दचकून आपल्या अंथरुणात उठून बसली होती. काय झाले? दरवाजा ढकलून आत आलेल्या तिच्या आईने तिला विचारले. काही नाही आई, धडधडत्या छातीवर हात ठेवत खुशी म्हणाली. पटकन आवरून खुशी बाहेर पडली, कारण तिला पडलेल्या भयानक स्वप्नामुळे ती अतिशय अस्वस्थ झाली होती. सर, फाईल सापडली. थँक्स विशाल, आता हा केस सॉल्व करायला सोपे जाईल, सुभाष म्हणाला. लागली सुभाषने ती फाईल चाळली. पहिल्याच पानावर आरोपीचा फोटो व माहिती होती. लुकरस विलास, विधान, वय वर्ष 45. तो व्यक्ती उंचपुरा व रंगाने गोरा होता. अंगात ब्लॅक कोट, पायात ब्लॅक सूट व बूट, डोक्यावर गोलाकार मोठी टोपी होती. केस मोठाले व मानेवर रुळणारे होते. सन 2018 मध्ये पेशाने मेजेशियन असलेल्या लुकरसने सुमारे 14 मुलांचा बळी घेतला होता, ज्यात 6 मुलीही होत्या. तो मुलांचा निघृणपणे जीव घेऊन त्यांची डोके तोडून जंगी मैदानातील झाडीतील झाडाच्या फांद्यांना बांधायचा. हा मूळ कर्नाटक निवासी असून त्याचे वडील. सुभाषने सर्व माहिती वाचून काढली. एक एक पुरावे पाहून घेतले. बरं विशाल, 2018 मध्ये इथला इन्चार्ज कोण होता ज्याने हा केस सॉल्व केला होता? सुभाषने विचारले.
माहीत नाही सर, पोलीस रेकॉर्डमध्ये सापडेल, विशाल म्हणाला. बघ जरा फास्ट, सुभाष म्हणाला. काहीच वेळात विशाल एक कागद घेऊन तेथे परत आला व त्याने ते सुभाषकडे दिले, ज्याच्यावर 2018 मध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याचे नाव व पत्ता होता. सतीश शमशेर शिंदे, मुंबई. विशाल, मला ह्याला भेटावेच लागेल, म्हणून मी निघतो. इथे थोडे लक्ष दे आणि ते लहान मुलींची मिसिंग कंप्लेंट आली होती, थोडे सावधपणे तपास करून बघ. इथले सगळे मला कळवत राहा. आता सकाळचे 10 वाजले आहेत. मी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर परतण्याचा प्रयत्न करेन. जी माहिती या फाईलमध्ये नाही ती माहिती मला सतीशकडून मिळेल, ह्यात काहीच शंका नाही, सुभाष म्हणाला. साधारण दुपारच्या 2 ते 3 दरम्यान सुभाष मुंबईतील एका घराजवळ उभा होता. त्याने दरवाजाची बेल वाजवली. टन टन आवाज वातावरणात घुमला. काहीच वेळात दरवाजा उघडला गेला. एक स्वेटर व पायात साधी पट्टेदार पॅन्ट घातलेल्या व्यक्तीने दरवाजा उघडला. त्याच्या अवताराकडे पाहूनच सुभाष समजून गेला होता की हा घरात काम करणारा गडी आहे. अच्छा, सतीश शिंदे सर इथेच राहतात काय? सुभाषने विचारले. होय, आत आहे ते, तो गडी म्हणाला व त्याने सुभाषला आतमध्ये घेतले. एक साठीतील व्यक्ती जी घराच्या मागच्या बाजूस पोर्चमध्ये बसली होती, सुभाषला पाहताच उठून तिने हस्तांदोलन केले. समोरच टेबल, खुर्ची, पेपर, पुस्तक व परसात हिरवी वेगवेगळी झाडे, झुडपे, फुले आणि वेली होत्या. एकदमच परफेक्ट आहे हे, नकळत सुभाषच्या तोंडून शब्द बाहेर पडले. ती व्यक्ती हसली व तिने विचारले, या बसा, आपली ओळख करून देणार काय? मी सुभाष आहे, व्यवसायाने पोलीस अधिकारी. जिथे आपण पहिल्यांदा कार्यरत होता तिथेच माझी ड्युटी आता सुरू आहे. एक 10-11 वर्षापूर्वीची केस समानरित्या पुन्हा सुरू झालेली आहे, त्यात आपले मार्गदर्शन हवे होते, सुभाष म्हणाला. छान वाटले सुभाष तुला भेटून. हा चहा घे व निवांत बोल. मी तुला काही मदत करू शकतो? सतीशने विचारले. वेळ घालवत नाही सर, वेळच नाही. मुलांचे अपहरण पुन्हा सुरू झाले आहे आणि निघृणपणे हत्या करून त्यांची डोकी जंगी मैदानातील झाडांना टांगण्यात येत आहेत. ह्याच आठवड्यात 3 खून झाले. आतापर्यंत तब्बल 9 खून त्या खुनीने केले आहेत. नुकतीच एक केस आली आहे ज्यात 2-3 वर्षाची मुलगी बेपत्ता झाली आहे. सर, हे सर्व 2018 मधील घटनेप्रमाणेच घडत आहे आणि त्या घटनेची संपूर्ण माहिती नक्कीच तुम्हाला असेल, म्हणून यावे लागेल सर, सुभाष म्हणाला. सतीश एकदम शांत झाला व पुढे बोलू लागला. सुभाष, जिथपर्यंत मला वाटते तिथपर्यंत हे सर्व एकाच व्यक्तीकडून घडणे अशक्य आहे, कारण ती व्यक्ती एकच होती आणि तीही मरण पावली आहे. मी माझ्या स्वतःच्या हाताने त्याचा एन्काउंटर केला होता. मात्र त्या व्यक्तीला एक मुलगाही होता. ती सर्व घटना अशी होती. आपले बोलणे पुढे सुरू ठेवत सतीश म्हणाला, कर्नाटकचा मूळ निवासी असलेला जलंधर हा अमेरिकेत एका सर्कसमध्ये जादूगिरीचे खेळ करायचा. त्याला एक पुत्र लाभला, पण एक असाध्य असामान्य आजार त्याला होता, ऑक्युलर अल्बिनिझम नावाचा अनुवांशिक आजार, ज्यामुळे मुलाच्या डोळ्यांना, केसांना व त्वचेला रंगद्रव्याची कमतरता निर्माण झाली. मुलाचे डोळे लाल, त्वचा फिकट व केस पांढरे झाले. मुलाचे नाव जलंधरने लुकरस ठेवले. लहानपणापासूनच अगदी 4 चौघापेक्षा वेगळे असलेल्या लुकरसला अनेक वाईट गोष्टींना तोंड द्यावे लागले, ज्यामुळे त्याची मानसिकता बिघडली गेली. त्याच्या लाल डोळ्यांमुळे शाळेतील मुले त्याला सैतान सैतान म्हणूनच चिडवायची, त्याची थट्टामस्करी करायची. त्याच्यावर हात उचलून व त्याला वाईट वागणूक देऊन त्यांनी त्याला खूप त्रास दिला. काही काळाने तो मोठा झाला. प्रेमविवाह करून तो सुखाने संसार करू लागला. त्याच्या बायकोने त्याला इतके सांभाळून घेतले होते की त्याला स्वतःविषयी विसर पडला. शेवटी एका लहानग्या जीवाला लुकरसच्या हाती सोपवून त्याच्या बायकोने अखेरचा श्वास घेतला. स्वतःला इथे कशी वागणूक मिळाली हा विचार करून लुकरसने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. इथेच नाशिकमध्ये त्याने जागा विकत घेतली व एक घर बांधले. त्याने आपल्या मुलाला कधीच आईची कमतरता भासू दिली नाही. तो स्वतः एक निपुण जादूगार होता. त्याचे जादूचे शो संपूर्ण शहरात गाजले होते. त्याचा मुलगा मोठा झाला व स्वतःच्या हृदयावर दगड ठेवून लुकरसने त्याला शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला, कारण तो मुलगाही लुकरसप्रमाणेच
ऑक्युलर अल्बिनिझम बाधित होता. दिवस जात होते. मुलाला शाळेत त्रास होत होता. लुक्रस ते सहन करू शकत नव्हता. स्वतः जाऊन त्याने कित्येकदा प्रिन्सिपलकडे शिकायत केली. त्यामुळे लुक्रसच्या मुलाला त्रास देणाऱ्या काही टवाळखोर मुलांना चांगलाच धडा मिळाला. सर्व विद्यार्थ्यांसमोर व पालकांसमोर त्यांना बोलण्यात आले. नंतर त्यांच्या पालकांनी त्या मुलांचा समाचार घेतला. एकूणच त्या मुलांच्या सहनशक्तीपुढे हे सर्व घडले. 2-3 दिवस शांततेत गेले. ती मुले शाळेतील सिनियर होती. त्यांनी लुक्रसचा मुलगा प्रिन्स ह्याला धडा शिकवण्यासाठी सावधपणे पावले उचलली. त्यांनी त्याच्यासोबत मैत्री केली. ते त्याच्या घरी यायचे. त्याच्याबरोबर वेळ घालवायचे. द्वेषाने ते त्याच्याकडे पाहायचे. प्रिन्सला ह्यातले काहीच कळत नव्हते. तो त्यांच्या जाळ्यात ओढला गेला. एका संध्याकाळी खेळण्यासाठी म्हणून ती मुले प्रिन्सला जंगी मैदानात घेऊन गेली. खेळता खेळता ते त्याला त्या झाडीतील विहिरीपाशी घेऊन गेले. प्रिन्स विहिरीत डोकावून पाहण्यात मग्न होता. तेवढ्यात त्यांनी त्याला विहिरीत धक्का दिला. तो मुलगा ओरडत आत कोसळला व एका दगडावर त्याचे डोके आपटून मानेपासून सरळ तुटले. तो प्रकार अगदीच भयानक होता. ती बाकीची मुले घाबरून तेथून पळून गेली. लुक्रस आपल्या मुलाला गमावण्याचे दुःख सहन करू शकला नाही. त्याची मानसिक स्थिती खूपच बिघडली आणि नंतर सुरू झाला एक मृत्यूचा खेळ. त्याच्या मुलाला मारण्यात हात असलेल्या एका मुलाला त्याने निघृणपणे मारले. यानंतर तो शांत झाला नाही व एकावर एक असे खून करतच राहिला. मारलेल्या मुलाचे डोके तोडून तो जंगी मैदानातील झाडांच्या फांद्यांना बांधायचा. एक खळबळ माजली होती संपूर्ण शहरात. लुक्रस तोपर्यंत शांत झाला नाही जोपर्यंत मी त्याचा नायनाट केला नाही. सतीशने लुक्रस विषयीची माहिती सांगून पूर्ण केली. सर, धन्यवाद ह्या सर्व माहितीबद्दल. पण तरीही मी ही केस कशी काही सोडवू शकेन, कारण लुक्रस मरण पावला आहे व हा नवा कोण असेल कोणास ठाऊक. सुभाष म्हणाला. सुभाष, माझा भूतांवर विश्वास नाही. सतीश हसत म्हणाला. पण माझा आहे. सुभाषही हसला व सतीशला हस्तांदोलन करत तेथून बाहेर पडला. खुशीताई, आपण कुठे गेला होता? किती शोधले आम्ही तुला? वैशालीने विचारले. खुशी अजूनही गेटजवळच उभी होती व तिचा चेहराही एकदम गंभीर होता. क्लब हाऊसमध्ये चला, सर्व सांगते व पुढे काय करायचे तेही, खुशी म्हणाली. संध्याकाळचे 5:30 वाजत आले होते. सर्व मुले सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये जमलेली होती. काहीच वेळात खुशीने आपले बोलणे आवरले. अच्छा फ्रेंड्स, शेवटचे एकदा तुम्हाला भेटून घ्यायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. कदाचित पुन्हा भेट होणार नाही, पण स्वतःचा जीव वाचवेल तो कसला माणूस, पण दुसऱ्यासाठी आपला जीव गमावेल तो खरा माणूस. खुशी बोलत होती व तिच्या डोळ्यात अश्रू साठले होते. खुशीताई, आम्हीही येणार तुमच्याबरोबर, रेणुका म्हणाली. होय खुशीताई, तुम्हाला असे एकटे जाऊ देणार नाही आम्ही, राज म्हणाला. खुशीताई, ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, साथ जिएंगे और साथ मरेंगे, सुरेश म्हणाला. नाही मुलांनो, तुम्हाला कळत नाही हे आयुष्य किती किमती आहे. मी तर जगून घेतले, पण आज परीच्या जीवाचा प्रश्न आहे. मग मी मागे पुढे पाहणार नाही. मी जाणार, पण तुम्ही माझ्याबरोबर येणार नाही, खुशी म्हणाली. खुशीताई, आम्ही येणार म्हणजे येणार. स्वतःचा जीव वाचवेल तो कसला माणूस, पण दुसऱ्यासाठी आपला जीव गमावतो तो खरा माणूस, असे आपणच तर बोललात ना, अजित म्हणाला. पण तुम्ही अजून लहान आहात. पण बिन काही नाही, तुम्हाला आपल्या मैत्रीची शपथ, विजय म्हणाला. खुशीने रडत आपली मान डोलावली व सर्वांनी तिने प्रेमाने कवटाळले. आकाशात मेघ साठले होते. मध्येच एकमेकांना टक्कर मारून ते वीज ओकत होते. हवेत जबर जोर उठला होता. झाडाला बांधलेला लाकडी पाळणा वेगाने झोके घेत होता. वाळलेली पाने हवेत भुशासारखी हिंडत होती. तिथेच एक जुनाट भयानक घराची राक्षसी आकृती तटस्थपणे उभी राहिली होती. अंधारात तिचे गडद काळे रूप खूपच भयानक दिसत होते. काहीच वेळात तो मुलांचा ग्रुप त्या ठिकाणी येऊन ठेपला. भलेही त्यांची युवलेसे काळीज धडाडत असले तरी ते आज मरण्यासही तयार होते. एकेकाच्या डोळ्यात तेज चमकत होते. माहीत आहे ना काय करायचे आहे, खुशीने विचारले. माझा भाऊ वाचला नाही, पण परी सुखरूप परत येईल खुशीताई, अजित म्हणाला. चला तर मग पुढे, वैशाली म्हणाली. एक लख्ख वीज चमकून गेली आणि ते भयानक घर त्यांच्या समोर उघडे पडले. ज्या घरात दिवसाही उजेडाचा लवलेश नसतो
अशा सैतानी शक्तीने भारलेल्या अंधाराच्या जगात आजही चिमुकले आपले पावले टाकणार होती. त्यांची शक्ती म्हणजे काय? वाळलेल्या गवताची काडी व घरात वावरणारे सैतानी शक्ती समुद्रासारखी. आज खेळ जिंकला किंवा कायमचा हरला जाणार होता. जो डर गया समजो मर गया, राज म्हणाला व सर्वांनी मोठ्या हिमतीने एकत्रपणे पावले उचलली. पोर्चपर्यंत पोहोचेपर्यंत त्यांना वेगवेगळे आवाज ऐकू येऊ लागले. हेच ते आवाज ज्यांनी काल खुशी व आजीचा पाठलाग केला होता. घाबरू नका मित्रांनो, हिम्मत धरा, विजय म्हणाला. ते सर्व पोर्चमध्ये चढून गेले. आतापर्यंत तर सगळे शांत होते, पण पुढे काय घडणार कोणालाच कल्पना नव्हती. खुशीने हँडल फिरवला व दरवाजा कर्र करून उघडला. सर्वांनी सावकाशपणे आतमध्ये पाय ठेवले. भीतीमुळे त्यांच्या पोटात गोळे उठले होते. विजेरीचा प्रकाश हॉलमध्ये सर्वत्र फिरत होता. त्या जुन्या गोष्टी त्याच अवस्थेत अगदी निर्जीवपणे धुळीत व जाळीत पडलेल्या होत्या. सर्र आवाज झाला तसे सगळे दचकले. झुमर अचानक पेटून उठला व आजूबाजूचे न फुटलेले दिवेही मंदपणे तेवू लागले. घाबरू नका, मी सुरू केला तो. आता आपल्याला परीला शोधायचे आहे. अजित कुठे आहे तो? दबक्या आवाजात खुशीने विचारले. अजित व विजयने आपली बोटे वरच्या मजल्याच्या दिशेने रोखली. सर्वच घाबरून गेले. वरच्या मजल्यावर खूपच काळोख पसरला होता व तिथे उजेडाचा लवलेशही नव्हता. चला म्हणत सगळ्यांनी पावले उचलली. सावकाशपणे ते सगळे वरच्या मजल्यावर चढून गेले. समोरच ती खोली होती व तिचे करारणारे किलकिलेदार जणू त्यांचीच वाट पाहत होते. अचानक एक जोरदार हवेचा झोका आला व त्यांना स्पर्शून निघून गेला. ते सर्व शहारून जागीच गोठून गेले. हॉलमधील वीजही गेली होती. वरून त्यांच्या हातातील विजेरीही बंद पडली होती. सर्वच घाबरून गेले होते. खुशी हळुवारपणे आतमध्ये शिरली. तोच कोपऱ्यात काहीतरी पडलेले तिला दिसले. नक्कीच ती परी आहे असा विचार करून खुशी जलद गतीने खोलीत शिरली. बाकी सगळेही तिच्याबरोबर आतमध्ये आले. आपल्या बॅगेतून विजयने माचीस व मेणबत्त्या काढल्या व पेटवून एकाकडे दिल्या. खुशीने लगेच खाली पडलेल्या त्या आकृतीला हात घातला, पण पुढच्याच क्षणी तिचा चेहरा उतरला. तो शालीखाली झाकून ठेवलेला टेडी बिअर होता. अचानक दरवाजा धडामकन बंद झाला. तसे सगळे दचकले. अजित लगेच धावला व त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा घट्ट बंद होता. तेवढ्यात दाराबाहेर धडधडण्याचा आवाज आला व एक भयानक किंकाळी खोलीत घुमली. क्षणभर सर्वांच्या मधोमध एक अनोळखी आकृती उभी ठाकली व क्षणात नाहीशी झाली. एक जोरदार धक्का बसून अजित मागे फेकला गेला. एक काळपट आकृती अतिवेगाने त्यांच्या घोळक्यात फिरू लागली. त्याच्या हातातील मेणबत्त्या क्षणात विझल्या. सगळेच घाबरून ओरडले, आ, खुशीताई वाचवा. पण पुढच्याच क्षणी एकेकाला ती आकृती वेगाने भिरकावू लागली. एकच गोंधळ तिथे माजला होता. खुशीने खाती लागलेली वस्तू त्या भयानक आकृतीच्या दिशेने भिरकावली. तशी ती आकृती क्षणात गायब झाली. तुम्ही सगळे ठीक आहात ना? खुशी एकेकाला सावरत म्हणाली. विजय कसा तरी उठला व त्याने परत एकदा आपल्या बॅगेतून मेणबत्ती काढून पेटवली. हलकासा पिवळा प्रकाश खोलीत पसरला. नकळत विजयचे लक्ष कोपऱ्यात उभ्या असलेल्या त्या भयानक आकृतीवर पडले व तो ओरडून मागे सरकला. तोपर्यंत बाकीच्यांच्याही ते लक्षात आले व भेदरून ते ओरडत कोपऱ्यापासून दूर मागे पळाले व सगळे खुशीला चिटकून उभे राहिले. एकेकाच्या तोंडून किंकाळी फुटत होती. त्या सैतानी आकृतीने आपले तोंड विचकले. तिने एक स्वर काढला व भेसूरपणे हसत सुटली. तिचे लाल भडक डोळे सर्वांवर रोखले होते. हळूहळू ती आकृती हवेत उडाली व अगदी छताला जाऊन स्थिर झाली. तिने आपले दोन्ही हात हवेत पसरले व अचानक असंख्य धारदार रक्ताने माखलेले कोयते तिच्या मागून निघू लागले. हळूहळू ते त्या मुलांच्या घोळक्याचा रोग घेऊन स्थिरावले. मुले घाबरून सुस्कारा सोडत होते. एकेकाच्या डोळ्यात पाणी होते व एकमेकांनी बिलगून त्यांनी मृत्यूच्या भीतीने आपले डोळे बंद करून घेतले होते. त्या राक्षसी आकृतीने हसत आपले हात हलवले. तोच दरवाजावर जोरदार धडक बसून धाडकन उघडला गेला. फाट फाट 2-3 गोळ्यांचे बार उडाले. सगळेच घाबरून
तोल जाऊन खाली कोसळले. सुभाषने परत एकदा नजर रोखून समोर पाहिले. ती आकृती नाहीशी झाली होती. समोरच मुले ओरडत पडली होती. सुभाष त्यांच्या दिशेने धावला व आपल्या हातातील विजेरीचा प्रकाश त्यांच्यावर रोखत त्याने सर्वांना उभे केले. तुम्ही? त्यांना ओळखून सुभाषने त्यांना विचारले. सर, आमच्या परीला त्या दुष्टशक्तीने पळवले आहे. तिला वाचवण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. आम्हाला मदत करा सर. अजित म्हणाला. घाबरू नका. ती दुष्टशक्ती त्या लहान मुलीला काहीच करू शकणार नाही. तुम्ही लवकर चला येथून, सुभाष म्हणाला व सर्व मुलांना घेऊन तो लगेच खोली बाहेर पडला. सगळे जलद गतीने हॉलमध्ये आले. सुभाष दरवाजाजवळ गेला व त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा घट्ट बंद होता. सुभाष जोरदारपणे दरवाजाला धडका मारू लागला, पण काहीच परिणाम झाला नाही.